तो आज हम लोग देखने वाले दूसरा लेसन जिसका नाम है जरा प्यार से बोलना सीख लीजिए, जो हमारा 100वां चैप्टर है। उसके जो लेखक है बेसिकली रमेश दत्त शर्मा। रमेश दत्त शर्मा जी उसके लेखक है, और उनका परिचय अगर हम लोग देखें तो उनका परिचय बड़ा सा प्यारा सा है, और थोड़ा वैज्ञानिक के हम लोग विचार हम लोग जिसको बोल सकते हैं, परिचय उनका देख सकते हैं। क्योंकि देखो, क्योंकि सबसे पहले उनका जन्म और मृत्यु देखते हैं 1959 जलेसर एटा, वो उत्तर प्रदेश में जगह है, उस वहां पे उनका जन्म हुआ था और मृत्यु हुआ था 2012 को। ओके, परिचय देखते हैं। उनका परिचय हम लोग देख सकते हैं कि शर्मा जी के 50 वर्ष से पत्र और पत्रिकाओं में, मतलब बेसिकली रिपोर्टिंग जिसको हम लोग बोलते हैं, न्यूज वगैरह, उस क्षेत्र में उन्होंने काम किया है। रेडियो और टीवी के माध्यम से वैज्ञानिक दृष्टिकोण का प्रचार और प्रसार उन्होंने किया है। साथ ही साथ आपको यानी उनको विज्ञान के लेखन में दर्जन से अधिक पुरस्कार मिल चुके हैं। तो उनका मेनली फोटो हम लोग देख सकते हैं। फोटो मतलब उनको कौन से क्षेत्र में हम लोग बोल सकते हैं कि लिखान करते थे, लिखान यानी लिखते थे। वो ज्यादा करके वैज्ञानिक बातों में, वैज्ञानिक दृष्टिकोण या वैज्ञानिक क्षेत्र में वो ज्यादा लिखान करते थे। आप कक्षा 7वीं 8वीं से ही स्थानीय मुशायरों स्थानीय मुशायरों में चाचा जलेसरी, तो चाचा जलेसरी क्यों? क्योंकि अ, उनका जो ये था, हम लोग बोल सकते हैं कि बर्थ जन्म उनका जलेसरी में हुआ, तो चाचा जलेसरी नाम से वो मशहूर थे, यानी शिराकत करने लगे थे, तो उनको उस नाम से भी पहचान देते। तो अगर कोई पूछे कि चाचा जलेसरी किनका नाम है, तो हम लोग बोल सकते हैं कि रमेश दत्त शर्मा जी, उनका नाम था चचा जलेसरी, क्योंकि उनका जन्म हुआ था जलेसरी में। तो अभी उनका जो देख सकते हैं कि हम लोग देख पा रहे कि विज्ञान ये क्षेत्र में वो ज्यादा लिखान किए और उसमें उन्होंने ज्यादा लिखा है, और उसमें उनको दर्जनों अवार्ड भी मिल चुके, पुरस्कार भी मिल चुके। तो अभी उनके ही एक छोटी सी कविता हम लोग देखने जा रहे हैं, तो उसका नाम है जरा प्यार से बोलना सीख लीजिए। तो अगर हम टाइटल के बारे में सबसे पहले अगर हम लोग देख ले टाइटल के बारे में, तो हम लोग देख सकते हैं कि टाइटल हमें बताना चाह रहा है कि थोड़ा प्यार से बोलना सीख लीजिए। यानी क्या हम लोग प्यार से बोलना सीख लीजिए, यानी हम लोग प्यार से बोलते नहीं है क्या? तो ये एक थोडासा क्वेश्चन हमारे खुद को आना चाहिए. म्हणजे देखो, म्हणजे मला बोलायचं असं आहे की याचा टायटल जर आपण बघितलं, टायटल असं आहे की जरा प्यार से बोलना सीख लीजिए. जरा प्यार से बोलणं सीख लीजिए म्हणजे आपल्याला एक छोटासा विचार करता आला पाहिजे की आपण प्रेमाने बोलतो का? कारण असं जे गोष्ट जर कोणाच्या मनामध्ये येत असेल की आपण जे बोलतो, बघा कधी-कधी आई वगैरे आपल्याला रागाने बोलतात किंवा आपल्याला शिक्षक वगैरे कधी रागाने बोलतात, "जरा नीट वागायचं शिक." म्हणजे ॲक्चुअली का? म्हणजे आपण खराब वागतो का? हा आपल्याला एक छोटासा डाऊट येतो. परंतु तो तो जो डाऊट आहे तो क्लिअर करायचं काम किंवा त्या डाऊटला पकडून पुढे काय-काय लिहिण्यात आलंय ते आपण आता बघूया. तो देखो, वाणी में सहज घोलना सीख लीजिए, जरा प्यार से बोलना सीख लीजिए। वाणी में सहज घोलना सीख लीजिए, मतलब अभी हम लोग देख सकते हैं कि ये जो बोला जा रहा है, मतलब जरा प्यार से बोलना सीख लीजिए, ये किन लोगों को बोलते हैं ना, किन लोगों को, 2 मिनट रुकिए, किन लोगों को बोला जा रहा है, तो हम लोग देख सकते हैं। सो देखो, चुप रहने के चुप रहने के यारो बड़े हैं फायदे, जुबा वक्त पे खोलना सीख लीजिए। देखो, ये जो लाइन है, ये जो पंक्ति है, उसका बहुत बड़ा महत्व है, बहुत बड़ा महत्व है। यानी कैसे कि देखो, अगर देखो, अब सिंपली हम लोग अगर किसी ग्रुप में या किसी विषय पे अगर हम लोग बात कर रहे हैं, हमें उसके बारे में पता ही नहीं, लेकिन हम लोग बोलते ही जा रहे हैं, कुछ भी अनगढ़ंत जो मन में आए वो बोलते ही जा रहे हैं। यानी क्या हो रहा है, हम लोग उस वजह से क्या कर रहे हैं कि उस वजह से हम लोग हमारे हमारे जो हम लोग बोल सकते हैं रिस्पेक्ट, वो हम लोग डाउन करें मतलब कैसा करें? मैं एक एग्जांपल देता हूँ आपको. एक आपण एग्जांपल बघूया की आता समजा की आपल्याला महात्मा गांधी बद्दल आपल्याला हे द्यायचं, महात्मा गांधी के विषय पर हमको परिचय देना है या फिर उनके ऊपर भाषण देना है. लेकिन महात्मा गांधी कौन है वो हमको पता ही नहीं, और हम लोग कुछ भी अनगढ़ंत जो मन में आए वो हम लोग उनके बोले जा रहे हैं कि महात्मा गांधी हाथ में तलवार लेके उनको लोगों को मारते चले, ऐसा वैसा, ऐसा अगर बोलेगा तो चलेगा क्या? तो ये नहीं है। महात्मा गांधी जी ने क्या किया, महात्मा गांधी जी का काम क्या था, उन्होंने क्या किया, वो जान के लेना भी उतना ही ज़रूरी है, जितना हमको भाषण देने के लिए उनकी जानकारी, इन्फॉर्मेशन अवेलेबल होनी चाहिए, और जितनी जानकारी हमें होनी चाहिए। और साथ ही साथ ये तो एक एग्ज़ाम्पल हुआ जब हम लोग भाषण वगैरह देते हैं। लेकिन अगर समझो
देखो लेकिन अगर समझो कि अगर मैं आपके सामने खड़ा हूँ और मेरे को आपको आपको क्या पढ़ाता हूँ ये मेरे को पता नहीं, आप क्या बोलते हो मुझे पता नहीं, लेकिन मैं ऐसे अनगिनत मेरे मन की बातें जो बोलते जा रहा हूँ, मेरे को जो लगे वो मैं आपको बताने जा रहा हूँ, तो ये ठीक होगा क्या? तो दिस इज नॉट फेयर। तो यही इधर कहा जा रहा है, जरा वक्त पर बोलना सीख लीजिए और चुप रहने के यारो बड़े फायदे। तो चुप रहने के फायदे यानी बड़े कैसे कि देखो, इसका सबसे बड़ा एग्जांपल हम लोग देख सकते हैं कि जब भी झगड़ा होता है किसी के साथ, अगर समझो कि आपका आपके दोस्त के साथ या फिर आपके घर में अगर झगड़ा हो गया किसी के साथ और वो सामने वाला आदमी हमारे ऊपर बहुत चिल्ला रहा है और हमको अनगिनत उसके मन में जो आए, क्योंकि वो गुस्से में रहता है, राइट? तो उसके मन में जो आए वो हमें बोलते जा रहा है और अनगिनत उसके दिल में जो भी शब्द है वो हमारे ऊपर उसका प्रयोग कर रहा है और हमको उसका प्रयोग कर रहा है, हमें गुस्सा आ रहा है, लेकिन फिर भी हमने उस मोमेंट पे क्या किया, हमने उस वक्त चुप्पी पकड़ी और शांत बैठना हमने पसंद किया। तो शांत बैठने के क्या, उसका जो गुस्सा है वो धीरे-धीरे कम हुआ और धीरे-धीरे कम होगा और जब उसका गुस्सा कम हुआ यानी तो जब उसका गुस्सा पूरी तरह खत्म हो गया, उसके बाद हम लोगों ने उसको बोला, उसको समझाया। तो ये क्या हुआ, ये एक अच्छा अच्छा स्वभाव और एक अच्छे व्यक्ती का एक परिचय हम लोग बोल सकते हैं। म्हणजे इन शॉर्ट जर आपण बघूया की जर कोणासोबत आपला झगडा झाला असेल, ओके, तो चुप रहने के यारो बड़े हे फायदे, जुबा वक्त पर खोलना शिक लीजिए. तो इसका हम लोग ह्याचा आपण एक बेस्ट एक्झाम्पल बघूया, की समजा घरी आपला कोणासोबत झगडा झाला किंवा भावासोबत आपला झगडा झाला किंवा मित्रासोबत आपला झगडा झाला किंवा कोणती गोष्ट त्याला पटली नाही, तर तो आपल्याकडे तो झगडा करणार, म्हणजे तो आपल्या सोबत काही काही ना काही आपल्याला बोलणार, काही ना काही आपल्याला बोलतात ना, आपल्याला तो काहीतरी बोलणार किंवा आपल्याला सोबत सतत काही ना काही आपले कान चावणार, अशा प्रकारचे तो अशा प्रकारे गोष्टी तो करेलच. पण त्या ठिकाणी आपण उलट त्याला उत्तर देण्यापेक्षा किंवा उलट त्याच्यावरती अजून जोरात आवाजाने बोलण्यापेक्षा जर आपण त्याच ठिकाणी शांत राहिलो, तर काय होईल बघा, सर्वात पहिलं मोठी गोष्ट होईल की तुमच्या दोघांमध्ये झगडा होणार नाही. म्हणजे तुमचं नातं आहे हे जे चांगलं राहील. दुसरी गोष्ट कसं होईल, की त्याचा राग संपल्यानंतर जेव्हा त्याचा राग संपेल, त्याच्यानंतर जेव्हा आपण बोलू, तेव्हा त्याला आपल्या गोष्टी पटतील आणि आपल्याला जे त्याला सांगायचं आहे, की समजा आता तुम्ही कोणतीही गोष्ट, एखादी गोष्ट चांगली केली, परंतु परंतु त्याला सर त्याला सर हां, बोला, बोला. सर मला दिसत जरा प्यार से बोलना सीख लीजिए देख रहा है, तो चुप रहना तो देखो, म्हणजे ह्याच्यात तुम्हाला सांगायचं जर झगडा दोन्ही व्यक्तीमध्ये जर झगडा झाला, तर एका व्यक्तीने जर शांतता ठेवली, म्हणजे जर आपण शांतता ठेवली, तर समोरच्या व्यक्तीचा राग हा लगेच संपतो आणि लगेच त्याचा राग संपल्यानंतर लगेच त्याचा राग संपल्यानंतर आपण त्याला नंतर कोणतीही गोष्ट समजवू शकतो. त्यातच त्यांनी सांगितलं, की "चुप रहने के यारो बड़े हैं फायदे, जुबान वक्त पे खोलना सीख लीजिए." तो ये एक बात है जो हमें सीखना ज़रूरी है। कुछ कहने से पहले ज़रा सोच ही लीजिए और सोचिए, ख़यालों में खुद और ख़यालों में खुद तोलना सीख लीजिए। मतलब अभी इसका मीनिंग भी बड़ा मीनिंग है इसका। इसका मीनिंग यही है, की बघा आता जर आपण नॉर्मली कोणालाही बिना काही विचार करता जर बोललो किंवा कोणालाही काहीही बोललो, तर त्याला एक कुठे ना कुठे वाईट वाटण्याची संभावना जास्तीत जास्त असते. जर हम लोग किसी को भी, भले ही वो अपनी माँ क्यों नहीं रहे, अपने पिताजी क्यों ना रहे या फिर हमारा दोस्त क्यों ना रहे या फिर आपला भाऊ वगैरे, कोण मित्र वगैरे, भाऊ वगैरे का नसो, जर आपण बिना विचार करून आपण त्याला काहीही बोललो, रागामध्ये असो किंवा मस्ती मजाकमध्ये असो, जर बिना विचार करून आपण त्याला काही बोललो, तर त्याच्या मनातल्या भावना दुखावू शकतो आणि जो आपला नातं आहे त्याच्यामधला आणि आपल्यामधला जो नातं आहे, तो कुठे ना कुठे खराब व्हायचे चान्सेस जास्तीत जास्त असतात. तर आपण काय विचार केला पाहिजे? आपण कधी कोणाला काहीही बोलण्याच्या ऐवजी भलेही चांगली गोष्ट असो किंवा वाईट गोष्ट असो, कोणतीही गोष्ट त्याला बोलण्याच्या पहिले पहिले विचार केला पाहिजे, की तो गोष्ट आपण त्याला कशाप्रकारे आपण त्याला ती गोष्ट आपण काय बोलू शकतो, त्याला मांडू शकतो, ती गोष्ट त्याला समजवू शकतो, हे एक विचार केला पाहिजे. कारण प्रत्येक माणसाची समजण्याची वृत्ती ही वेगवेगळी असते. जर कोणाला कोणती गोष्ट सहज कळते, तर कोणाला वेगळ्या भाषेमध्ये गोष्टी कळत असतात. तर हे सुद्धा आपल्याला समजणं आवश्यक आहे आणि त्यासाठीच जेव्हा केव्हा ख़यालों में ही खुद को तोलना सीख लीजिए. म्हणजे काय, त्याचाच विचार केला पाहिजे, की अगर किसी किसी व्यक्ति को मुझे कोई बात समझानी है, तो वो उस व्यक्ति के साथ उस विषय पे बात करने से पहले मुझे ये समझना रहेगा, क्योंकि मुझे ये समझना अनिवार्य है कि मैं उसको किस भाषा में समझा पाऊँगा. मतलब किसी भी ह्याचाच अर्थ आहे, की जर कोणत्याही व्यक्तीला जर मला काही कोणतीही गोष्ट समजवायची असेल, तर ते सर्वात पहिले मला समजणं
अतिशय इम्पॉर्टंट आहे. आणि मला समजल्यानंतर मी त्या समोरच्या व्यक्तीला कशाप्रकारे गोष्टी समजवू शकतो आणि कोणती भाषा मी वापरू शकतो किंवा कोणत्या स्टाईलमध्ये मी त्याला शिकवू शकतो, हे सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे. आणि हे जर मी स्वतःमध्येच जर मी डेव्हलप करून घेतलं किंवा स्वतःच मी तो विचार केला, तर मला ती गोष्ट समोरच्या व्यक्तीला सांगणं किंवा त्याला ती गोष्ट समजावणं हे अतिशय सोपं आणि सरळ प्रकारे होऊ शकतं. सर पुढे आगे बढ़ते हैं हम लोग. तो तू तड़का हो या फिर तू मैं अपने आप को टोकना सीख लीजिए. टोकना सीख लीजिए म्हणजे काय बघा, जेव्हा आपण कधी पण झगडा होतो किंवा आपला जसं आपण एक्झाम्पल घेतच आहे, की भावामध्ये झगडा वगैरे होतो किंवा काय झगडा होतो, तर बेसिकली त्याच्यामध्ये तू मैं म्हणजे तू असा, तू तसा, नाही मी तुझ्यासाठी हे केलंय, तू तुझ्यासाठी, तू तसा, मी असा, हे प्रकारचा विचार करण्यापेक्षा आपण स्वतःला जरा टोकूया. स्वतःला टोकूया म्हणजे की मी अशा प्रकारे कोणती गोष्ट केली, की जेणेकरून याला राग आला. हा सुद्धा विचार करणं तेवढंच आवश्यक आहे. की समजा एखादी गोष्ट आपण केली आणि त्या गोष्टीचा आपल्या भावांना खूप राग आला आणि त्याने आपल्यासोबत झगडा केला आणि आपल्याला किंवा मारलं. तर मग आपल्याला त्याने आपल्याला मारलं, हे विचार करण्यापेक्षा आपण कोणती कृत्य केली, की जेणेकरून त्याला हा राग आला. जर ती कृत्य त्याच्यासाठी वाईट असेल, पण आपल्यासाठी चांगली असेल, तर हे आपण त्याला नंतर समजवू शकतो. तर अशा प्रकारचा एक छोटासा विचार डोक्यात आणून आपण स्वतःला सुद्धा एक चांगला सवय लावू शकतो, की जेणेकरून दुसऱ्याला त्रास होणार नाही किंवा आपण आता सर्वात मोठा एक्झाम्पल आता बघू शकतो, की बघा जेव्हा घरात आपण स्पीकर लावतो, मोठ्या आवाजाने आपण स्पीकर लावतो आणि मस्त नाचतो वगैरे, गातो, नाचतो आणि त्याच्यात दुसरं आपल्या शेजारचं पाजारचं यांना काय होतं, त्रास होतो आणि त्यांना त्याच्या गोष्टीचा त्रास होत असतो. तर या गोष्टीचा आपण विचार करू शकतो, की आपण गाणे हे कमी आवाजात सुद्धा ऐकू शकतो. मोठ्या आवाजात ऐकलं म्हणजेच आपण उत्साह आपला वाढेल का? तर तसं नाहीये. तर हा सुद्धा एक थोडा विचार करून, थोडा कमी आवाजात घेऊन, लोकांना त्रास होणार नाही अशा प्रकारच्या आपण घटना केल्या, अशा प्रकारे आपण गोष्टी केले, तर दिस विल बी फाईन आणि ह्या ज्या गोष्टी आहेत, चांगल्या प्रकारे आपल्याला चांगला नागरिक सुद्धा बनवू शकतं. तर बघा, पटाखे की तरह फटने से पहिले रोशनी के रंग घोलना सीख लीजिए. तर देखो म्हणजे ह्याचं पण सगळ्यांचं एक जर आपण बघितलं हे सगळे वाक्य कुठे ना कुठे आपल्याला रागाशी रिलेट करतात, की राग करणं हे एक चांगली गोष्ट नाहीये किंवा रागामध्ये कोणाला काही बोलणं हे एक चांगली गोष्ट नाहीये. तर अशा प्रकारची गोष्ट आपल्याला इथे सांगत आहेत. तो पटाखे की तरफ फटने से पहिले रोशनी के रंग घोलना सीख लीजिए. म्हणजे याचाच अर्थ असा आहे, की बघा फटाका कसा फुटतो, म्हणजे आपण रागामध्ये एखादा जाळतो आणि रागामध्ये तो फुटतो. राइट. म्हणजे आपण माणूस रागामध्ये फुटतो. पण त्याच्यानंतर काय होतं, त्याच्यानंतर त्या रागाचा काय अर्थ राहतो का? नाही. तो नाताही नाही राहत. म्हणजे आता समजा, की आपण आपल्या भावासोबत किंवा बहिणीसोबत किंवा मित्रासोबत किंवा आई-वडिलांसोबत रागामध्ये त्यांना काही ना काही बोलतो. परंतु नंतर आपण विचार करतो, तर त्याच्यात आपल्याला वाईट वाटतं, की मी असं का बोललो म्हणून. सो हा एक विचार आपण बघू शकतो, की त्या तर तर तो फटाके जैसा फुटने से पहिले हम लोग रोशनी की तरह रंग घोलना सीख लेंगे. म्हणजे आपण त्याच जागी जर आपण शांत राहून रोशनी कशी बघा स्वतः जळते, राइट. सूर्य बघा स्वतः जळतो, परंतु दुसऱ्यांना तो प्रकाश देण्याचं काम करतो. त्याच ठिकाणी भले आपल्याला बोलतात ना, भलेही कोणी आपल्याला काही बोललो, परंतु आपण जर चांगले काम, सत्कर्म आपण करत असू, तर ते आपल्याला कंटिन्यू केलंच पाहिजे आणि त्यावरतीच आपलं लक्ष दिलं पाहिजे. सो कडू वचन तो सदा भाते हैं काटे, मीठी बोली के गुल रोपणं सीख लीजिए. तर म्हणजे तेच आपण जसं मी तुम्हाला प्रिव्हियसली सांगितलं, तेच सांगितलं, की भलेही तुम्हाला आता बघा याचा एक्झाम्पल आपण बेस्ट एक्झाम्पल बघूया, की सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना लोकांनी कितीतरी गोष्टी त्यांना टोकल्या होत्या. त्यांना बोललं होतं, की तुम्ही असे का करता? ते त्यांना त्यांच्या विरुद्ध त्यांना कितीतरी नाव सुद्धा ठेवत होते. त्यांच्यावरती आपण जर बघितलं, की म्हणजे लोकं दगड सुद्धा मारत होते. परंतु त्यांनी त्यांचं जे चांगलं कार्य होतं, सत्कार्य होतं, की काय कार्य होतं त्यांचं? मुलींना शिक्षण देणं. हे त्यांनी चालू ठेवलं आणि आज बघा, आज महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं नाव हे आज जगप्रसिद्ध आहे आणि आपण ते नाव आदराने घेतो. बघा भले आणि जर त्याच वेळी जर त्यांनी काम टाकलं असतं तर त्यांचं, तर आज मुलींना शिक्षण भेटणं पॉसिबल होतं का? तर ते त्याचं उत्तर आहे नाही. तर हेच त्यांनी सांगितलं, की भलेही लोकं आपल्याला किती शिव्या देऊ, लिटरली शिव्या देऊ किंवा लोकं आपल्याला काहीही बोलू, परंतु जर आपल्याला माहिती असेल, की आपण जे करणारं काम हा चांगला आहे, सत्कर्म आहे, तर ते आपण नियमित केलंच पाहिजे आणि त्यावरतीच आपण लक्ष दिलं पाहिजे. सो आगे बढ़ते हम लोग देखते हैं बात बेबात कोई चुने 2 मिनिट बघा. सो बात बेबात
कोई चुभने चुभने लगे तो बदल कर उसे मोड़ना सीख लीजिए. तर बघा हेच आता हेच यही एक एग्जांपल हम लोग देखते हैं कि अगर कोई हमें कुछ भला-बुरा बोल रहा है, तो आप ये सोचना बंद कीजिए कि हम भले-बुरे हैं. ये सोचना चालू कर दिए कि उनकी सोच भली-बुरी है, इनकी वजह से हम लोग जो अच्छा काम कर रहे हैं, फिर भी उनको वो खराब दिख रहा है. म्हणजे हाच एक विचार आपण जर परत सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले इनके साथ अगर हम लोगों ने रिलेट किया, इन लोगों के साथ अगर हम लोगों ने त्यासोबत जर आपण रिलेट केलं ह्या गोष्टी, तर बघा त्यांना लोकं बोलणारे कितीतरी होते, वाईट बोलणारे लोक खूप होते. परंतु त्यांनी सत्कर्म केला. त्यांनी हा विचार नाही केला, की मी काहीतरी वाईट काम करतोय. त्यांनी हा विचार केला, की लोकांची अजून सुद्धा विचारसरणी ही वाईट आहे किंवा ती विचारसरणी त्यांची खराब आहे, की जेणेकरून आम्ही चांगलं काम करत असताना सुद्धा आम्हाला ते लोकं थांबवत आहेत. तर अशा प्रकारे त्यांनी जसं वे ऑफ थिंकिंग चेंज केलं, तशाच प्रकारे आपण सुद्धा वे ऑफ थिंकिंग आपले चेंज केले पाहिजे. जर आपण चांगलं काम करत असू आणि चांगलं काम करत असताना आपल्याला कोणी अडथळा देत असेल किंवा आपल्याला काही बोलत असेल किंवा नाव ठेवत असेल, तर ते नाव ठेवणं लक्ष न देता आपण आपलं काम सत्कर्म हे केलंच पाहिजे. जसं आता बघा आपण अभ्यास करतोय आणि अभ्यास करत असताना जो पहिला नंबर घेतो आणि चांगला नंबर येणारा जो मुलगा आहे, तो बघा सतत अभ्यास करत असतो. त्याला दुसरं काही विचार डोक्यात नसतात, परंतु तो सतत अभ्यास करत असतो. तर आपण बघताना आपण सतत बोलतो, "अरे किती अभ्यास करतोय? तू येडा आहेस का? पुस्तकात बघून-बघून वेडा होशील." असं आपण त्याला बोलतो. परंतु तो त्याचं काम सोडतो का? नाही. तो त्याचं काम सतत करत राहतो आणि तो त्याचा अभ्यास करतच राहतो. जेणेकरून आणि ते त्याचे सतत काम करणे आणि सतत अभ्यास करण्याचं फळ त्याला कसं मिळतं, की वर्गामध्ये, शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये तो पहिल्या नंबरवर येऊन, चांगल्या मार्काने पास होऊन, अशा प्रकारे किंवा मेरिटमध्ये येऊन, अशा प्रकारे चांगल्या ठिकाणी किंवा चांगला मार्क ते आणि तो जे कष्ट करतो त्याचं त्याला फळ हे भेटतं. तर मग अशा प्रकारे आपली विचारसरणी आपण बदलून आपण फक्त आणि फक्त आपलं सत्कर्म हे केलेच पाहिजे. असं एक त्यांना बोलता येते आणि ये किसने कहा होठ सीकर के बैठो, जरूरत पे मुँह खोलना सीख लीजिए. तर आता बघा आता यावेळेस आपल्याला हा जर आपण पूर्ण वाक्य बघितलं किंवा पूर्ण ही कविता बघितली तर अगर पूरी हम लोग कविता देखें तो हमें यहाँ पे दिख रहा है कि चुप रहो, अपनी खुद की थिंकिंग चेंज करो और आगे बढ़ो, ये हमको बताया. लेकिन ऐसा भी नहीं कि देखो अगर अगर इसी प्रकार का और ये तो है हुआ जो सामान्य मतलब सामान्य एग्जांपल हो गए, जो नॉर्मल एग्जांपल है. लेकिन अगर समझो की जिस मोमेंट पे अगर आता हे तो एक्झाम्पल हुआ, हे ते एक्झाम्पल झाले जे आता मी तुम्हाला सांगितलं. हे नॉर्मल एक्झाम्पल नॉर्मल सेन्स इन द सेन्स बघा आता सावित्रीबाई फुले यांनी सत्कर्मासाठी ते पुढे गेले. त्यांनी ते सात्विक विचाराचे होते ते पुढे गेले. त्यांना तो त्रास भोगावा लागला. त्यांनी सत्कर्म केले नाही. नाही असं नाही. त्यांनी सत्कर्म केले, परंतु त्यांना त्रास सुद्धा भोगावा लागला. परंतु ते आता आपल्याला सांगतात आहे, की जर आपल्यालाही आपले सत्कर्म करायचे आहेत आणि आपल्याला सत्कर्म करायचे आणि जर लोक हे आपल्याला जरुरतपेक्षा जास्त अडचण देतात आहे. अडचण देतात आहे म्हणजे बघा आता समजा की कोणी आपल्याला मारायच्या ह्याच्याने हेतूने आलाय किंवा आपल्याला कोणी जीवे मारण्याच्या हेतूने आलाय किंवा तो आपल्या कामामध्ये सतत अडथळा बनून तो पुढे येत आहे. तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला आवाज उठवला पाहिजे आणि जो आपल्यावर होणाऱ्या अन्यायावर आपण आवाज उठवून त्याच्या विरुद्ध आपल्याला लढा द्यायला हवा. तो रेस त्याने बोलता था कि ये किसने कहा कि होठ सीकर के बैठो, जरूरत पे मुंह खोलना सीख लीजिए. मतलब ऐसा नहीं कि आप हर बार एक ही अगर सामने वाला कर रहा है तो करने दो, मुझे क्या करना है, मैं अपना काम करके बैठूंगा. एक मेंटालिटी आप रखना ये अच्छी बात है, लेकिन एक लिमिट तक ठीक है. लेकिन एक लिमिट क्रॉस होने के बाद क्योंकि अगर समझो कि वो आदमी आपके ऊपर अत्याचार कर रहा है, 1 बार कर रहा है, 2 बार कर रहा है, 3 बार कर रहा है, ठीक है. लेकिन अगर आप वो चुपचाप सहन कर रहे हो, तो सामने वाला आदमी हर बार आपके ऊपर अत्याचार करेगा, हर बार आपको मारेगा, हर बार आपको कुछ ना कुछ बोलते रहेगा. लेकिन उस जो घटना है, उसके ऊपर आपको आवाज उठाना ही है. तो उस टाइम पे आपको अपनी चुप्पी तोड़ के उसको उसका प्रभावी जवाब उसको आपको देना ही होगा, जिसके कारण वो खुद भी वहाँ पे आपके ऊपर अन्याय होना बंद हो जाएगा और आपको आपका काम अच्छे तरह से और सफलतापूर्वक करने में आपको मदद हो जाएगी. तो यही एक विचार है, यही एक विचार कुछ अच्छे विचार हमें इस कहानी में और इस पंक्तियों में बताया गया है. तो उनमें से 3 विचार एक प्रमुख विचार है कि अपने गुस्से को ठंडा रखिए, जब चाहे तभी बोलिए, ज़्यादा बोलते हैं ना गुस्से में आके ज़्यादा किसी को बोलिए मत, चुप ही रहिए. दूसरी बात ये है कि अगर कोई सामने वाला आदमी हमें कुछ भी भला-बुरा बोल रहा है, तो भला-बुरा बोलने के बाद
आप उसको उसको वो उस विचार में मत रहे कि उसने मेरे को भला-बुरा बोला। आप ये विचार आप वो उसके ऊपर विचार न करके अपना जो अच्छा काम रहेगा, सत्कर्म रहेगा, वो करते बैठिए। ये एक दूसरा विचार और तीसरा विचार ये कि अगर सत्कर्म करते हुए भी अगर आप कोई आपके ऊपर अन्याय कर रहा है और कोई आपके ऊपर ज़बरदस्ती करके आपका जो सत्कर्म है और जो आप अच्छा काम कर रहे हो, वो रोकने की कोशिश कर रहा है, आपके लिए रुकावट बन रहा है, तो उस जगह पे आपको खड़ा होके उसको उसके साथ युद्ध करना है, उसके साथ आपको लड़ा देना ही है और आपको जो सत्कर्म है वो आगे बढ़ा के आपको एक कुशल जीवन और कुशल जीवन की ओर आपको बढ़ना है। तो ये एक विचार है जो हमें बताया गया है, ज़रा प्यार से बोलना सीख लीजिए उस पंक्तियों में।